मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 मधील एक्झाम्पल नंबर 7 पर्यंत पोहोचलेलो होतो. आता आपल्याला एक्झाम्पल नंबर 8, 9 आणि पुढचे एक्झाम्पल बघायचे आहे. पण त्यापूर्वी आपल्याला काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन जी आहेत ती पाहून घ्यावी लागतील, कारण यांचा आपण वापर करणार आहोत. तर यात एक्सप्रेशन कोणत्या प्रकारचं असणार आणि त्यावेळेला सबस्टिट्यूशन कोणत्या प्रकारचं करायचं आहे हे या टेबलमध्ये लिहिलेलं आहे. यात √1 - x² असेल तर अशा वेळेला x sin θ और x cos θ प्रूव्ह करायचं आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी दिसतंय √1 + x² असेल तर x tan θ और x cot θ प्रूव्ह करायचं आहे. किंवा √x² - 1 असेल तर x sec θ और x cosec θ प्रूव्ह करायचं आहे. या प्रकारचं असेल √a + x अपॉन a - x a - x अपॉन a + x तर a cos 2θ किंवा a cos θ सबस्टिट्यूट करायचं आहे. अदरवाइज 1 + x अपॉन 1 - x असेल स्क्वेअर रूटच्या आत असेल इंटरचेंज असेल तर या ठिकाणी आपण तेच प्रूव्ह करणार आहोत cos 2θ किंवा cos θ. ऍक्च्युली हे जे आपण टेबलमध्ये सगळं लिहिलेलं आहे तुम्ही पाहत आहात हे पाठांतराची खरं तर गरज नाहीये, कारण ज्यांचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे पाठ असतील त्यांना याची अजिबात आवश्यकता नाही. जसे की आपल्याकडे 1 - sin² θ = cos² θ येतो. 1 - cos² θ = sin² θ येतो. किंवा तुम्ही शिकला आहात 1 + sec² θ tan² θ = cosec² θ. 1 + cot² θ = cosec² θ. किंवा अजून आपण बरेचसे फॉर्म्युले शिकलेलो आहोत ज्यात sin 2θ = 2 tan θ अपॉन 1 + tan² θ. cos 2θ = 1 - tan² θ अपॉन 1 + tan² θ. एक्सेट्रा जे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत त्याचाच आपण इथे यूज करणार आहोत. ऍक्च्युली त्या फॉर्म्युल्याचं सायला सबस्टिट्यूशन ठरवलं गेलेलं आहे. इथे 1 मायनस म्हणजे कॉन्स्टंट मायनस व्हेरिएबल असेल तर अशा साइन आणि कॉस का, पण कॉन्स्टंट मायनस व्हेरिएबल या ठिकाणी बरोबर साइन नंतर येतो आहे 1 - 1 मध्ये. त्याच प्रकारे समजा इथे x² आधी नंतर 1 आहे किंवा ऍडिशन असेल दोघांची बेरीज असताना आपण टॅन वापरतो, कारण इथे 1 + टॅन तुम्हाला sec² मिळतो आहे. आणि जर व्हेरिएबल मायनस कॉन्स्टंट नंबर असेल तर अशा वेळेला समजा हा 1 आपण त्या साईडला पाठवला तो मायनस होईल, म्हणजे अशा वेळेला सुद्धा इथे सुद्धा तो मायनस होईल, म्हणजे sec - 1 म्हणजे याचा अर्थ व्हेरिएबल मायनस असेल तर सेक किंवा कोसेक आपण वापरू शकतो आहोत. जसे दिसते 2 tan x अपॉन 1 + tan² किंवा हा जर कन्सेप्ट वापरला 1 + x², 1 + x² त्या ठिकाणी tan किंवा कॉट आपण वापरू शकणार आहोत. अशा प्रकारचे आहेत. किंवा हे ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे. साइन θ फॉर्म्युला तयार होतो, हा कॉस θ फॉर्म्युला तयार होतोय, हा tan θ फॉर्म्युला तयार होतो आहे. हे एक्झॅक्टली सेम हेच आहे. म्हणजे हे सबस्टिट्यूशन जे आहे ते नॉमिनल आहे, पण जर फॉर्म्युले यांचे पार्ट असतील जे आपण आखलेला शिकलेला आहोत ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तर या सगळ्यांची गरज नाही. पण तरीही एक माहिती करता म्हणून आपण हे घेतो आहोत. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 8. इथे देखील डिफरन्शिएटच करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिला एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन √41. या एक्झाम्पल मध्ये देखील आपल्याकडे काही फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे ट्रिग्नोमेट्रीचे. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आपण आखलेला शिकलेलो आहोत, त्यापैकी जवळजवळ सगळेच फॉर्म्युले आपण या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये वापरणार आहोत. तिथे आपण त्यांचं प्रूफ पाहिलं होतं. त्यात होता साइन a + b चा फॉर्म्युला होता, कॉस a + b चा होता, साइन a - b चा फॉर्म्युला होता आणि कॉस a - b चा देखील फॉर्म्युला होता. तर एवढे फॉर्म्युले तुमचे पाठ असणं गरजेचं आहे. यात साइन a + b चा फॉर्म्युला आहे साइन a cos b प्लस cos a sin b. cos a + b चा फॉर्म्युला आहे cos a cos b मायनस sin a sin b. sin a - b चा फॉर्म्युला आहे sin a cos b मायनस cos a sin b. फक्त साइनचा फरक असणार आहे, मधली साइन जी आहे त्यात cos a - b चा तसाच cos a cos b प्लस sin a
साइन बी असे आपण 4 फॉर्म्युले हे कॉम्पाउंड अँगलचे शिकलेलो आहोत. याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायला लागतो. तर आपण पाहणार आहोत की इथे साइन इनव्हर्स ऑफ याला मी सेपरेट करतो 1/√41 इंटू साइन एक्स प्लस 5/√41 कॉस एक्स बरोबर. याच्या आत फॉर्म्युला तयार होतो आहे. तर त्यासाठी आपल्याला यांच्याऐवजी काहीतरी दुसरी व्हॅल्यू जी ट्रिग्नोमेट्री मध्ये असणार तिला सबस्टिट्यूट करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला बाहेर साइन इनव्हर्स दिसतोय, मध्ये इथे साइन एक कॉस आहे, त्याच्या याला मल्टिपल जो आहे तो कॉस असला पाहिजे. कारण आपल्याकडे जर इथे प्लस साइन आहे तर हा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे. म्हणून इथे गरजेचं आहे कॉस टाकणं, कारण ही टर्म त्याची आधी आहे. इथे कॉस हे साइन बी आहे, म्हणजे इथे एक्स तर आहे, पण इथे आपण काहीतरी अल्फा वगैरे घेऊन घ्यायचा. इथे समजा पुट 4/√41 इज इक्वल टू कॉस अल्फा पुट केला आणि 5/√41 इज इक्वल टू समजा साइन अल्फा टाकला. आणि हे आपण टाकू शकतो बिकॉज हे आपल्याला करता येणार आहे, कारण साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा यांची व्हॅल्यू जी आहे 4/√41 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5/√41 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बरोबर 1 मिळतं. हा 16/41 25/41 16 प्लस 25/41 बरोबर तो 1 येतो आहे. म्हणून आपण त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकू शकतो. इथे y इज इक्वल टू येईल साइन इनव्हर्स ऑफ. तर इथे बघा हा 4/√41 जो आहे त्याच्याऐवजी आपण जे मानलंय कॉस अल्फा हा साइन एक्स आहे तसा ऍज इट इज प्लस 5/√41 जो आहे त्याच्याऐवजी आहे साइन अल्फा आणि हा कॉस एक्स जो आहे तो ऍज इट इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ. आपल्याला जो वापरायचा आहे तो आपण इथे यूज करतो आहोत बघा त्याच्या चाईनपैकी. इथे आपल्याला बाहेर साइन इनव्हर्स होता म्हणून साइनचा तयार व्हावा फॉर्म्युला म्हणून आपण तो वापरला. तसा कॉसचा पण आपण वापरू शकलो असतो, पण शक्य तेवढं इझी जाईल या प्रकारामध्ये आपण त्याला करतो. हा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे हा फॉर्म्युला तयार झाला आणि तो आहे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला म्हणजे इथे येणार साइन एक्स प्लस अल्फा ब्रॅकेट कम्प्लीट. आणि आपण हे शिकलो की साइन इनव्हर्स जो आहे तो म्हणून कट होईल आणि रिमेनिंग टर्म असेल एक्स प्लस अल्फा. अल्फा हा कॉन्स्टंट आहे. आपण अल्फा जर कॉन्स्टंट घेतलेला आहे तर त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ऑलवेज 0 असणार आहे. हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय सिम्प्लिफाय झाल्यावरती डिफरन्शिएट करायला हरकत नाही. इथे येईल मग dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ x प्लस d dx ऑफ अल्फा इक्वल टू हा 1 हा प्लस 0. फायनल तुमचा आन्सर असणार आहे 1. एक्झॅक्टली सेम वे पुढचं घेतो एक 3rd नंबरचं एक्झाम्पल. साइन इनव्हर्स ऑफ इथे देखील साइन इनव्हर्स आहे. कॉम्पोजिट फंक्शनच्या स्वरूपात ते दिसत आहे. इथे आता x ऐवजी रूट एक्स आहे आणि आपल्याला आहे √2. काही वेळेला स्टँडर्ड व्हॅल्यूज तयार होतात. इथे स्टँडर्ड व्हॅल्यू तयार होत नव्हत्या म्हणून आपण कॉस अल्फा साइन अल्फा टाकल्या. पण काही वेळेला सुद्धा स्टँडर्ड व्हॅल्यूज आल्या तर अशा वेळेला आपण त्या टेबलच्या स्वरूपात आपण ते स्टँडर्ड व्हॅल्यू पुट करू शकतो. तर ते कसे तुम्हाला पुढच्या स्टेपला सांगतो. याला ज्यावेळेला आपण सेपरेट करणार हा साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 इंटू कॉस रूट एक्स असणार आहे प्लस हा 1 याला पण सेपरेट केलं तर 1/√2 इंटू साइन रूट एक्स. आणि आपल्या टेबलमध्ये जो आपला ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे त्या टेबलमध्ये 1/√2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती आहे. जनरली साइन 45 आणि कॉस 45 सुद्धा 1/√2 येतो. म्हणून आपण टेबलच्या स्वरूपात त्यांना त्या व्हॅल्यू डायरेक्ट पुट केला तरी हरकत नाही. तर त्यानुसार तो फॉर्म्युला डायरेक्ट तयार होणार आहे. इथे पण बाहेर साइन वर दिसतं म्हणून साइनचा फॉर्म्युला तयार व्हावा यासाठी म्हणून साइन इनव्हर्स ऑफ 1/√2 जो आहे त्याला मी त्याच्या ऐवजी डायरेक्टली कॉस 45 म्हणजे π/4 पुट करू शकतो. हा कॉस रूट एक्स ऍज इट इज. याला आपण साइन π/4 टाकू शकतो. सॉरी मला साइनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. तर साइन π/4 आणि इथे कॉस π/4 साइन रूट एक्स इज इक्वल टू हा साइन इनव्हर्स ऑफ इथे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला तयार होतो म्हणजे साइन π/4 प्लस रूट एक्स असा तो फॉर्म्युला तयार होणार साइन ए प्लस बीचा इक्वल टू हा साइन इनव्हर्स परत कॅन्सल होईल. इथे रिमेनिंग टर्म असेल π/4 प्लस रूट एक्स. हा आपला वाय सिम्प्लिफाय झाला आहे. ज्याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे ना dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ π/4 प्लस d dx ऑफ
रूट एक्स. पाय बाय 4 कॉन्स्टंट नंबर आहे, यात व्हेरिएबलच नाही म्हणून कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. प्लस रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1/2 रूट एक्स आहे. म्हणजे तुम्हाला फायनली आन्सर मिळतो 1/2 रूट एक्स. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 6. आपण आतापर्यंत जे एक्झाम्पल्स पाहिले त्या ठिकाणी एक तर साइन किंवा कॉस लिहू शकतो, पण इथे दिसतंय आपल्याला की हा कोसेक आहे. कॉस जर आला असता तर आपण इथे कॉसचाच फॉर्म्युला अप्लाय केला असता, जे आपण लिहून घेतले कॉस ए प्लस बी किंवा कॉस ए मायनस बी. ज्या प्रकारचे एक्झाम्पल असेल त्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी वापरतो. इथे मात्र कोसेक आलेला दिसतो आहे आणि आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे, जर कोसेकचं कन्व्हर्शन आपल्याला साइन मध्ये करायचं असणार तर आपण ह्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल घेतो, म्हणजेच इंटरचेंज करतो न्यूमरेटर डिनॉमिनेटर. वरती 6 साइन 2x मायनस 8 कॉस 2x येईल आणि आपल्याला येणार आहे 10. म्हणजे हा ऑटोमॅटिक साइन मध्ये कन्वर्ट झाला आहे. पुढे हा साइन इनव्हर्स ऑफ सेपरेट जर केला याला तर 6/10 साइन 2x मायनस 8/10 कॉस 2x असं येणार आहे. यात थोडा भाग जातोय तर हरकत नाही, इथे दोराने भाग द्यायला तर इथे 3/5 येणार. हा साइन 2x मायनस इथे सुद्धा 4/5 येणार. हा कॉस 2x. बाकी पुढे नेहमीप्रमाणे आपल्याला जर दिसतंय की इथे बाहेर साइन इनव्हर्स आहे तर मध्ये साइनचा फॉर्म्युला तयार होणार, मायनसचा फॉर्म्युला तयार होतो आणि साइन ए मायनस बीचा. तर अशा वेळेला या ठिकाणी आपण कॉसची व्हॅल्यू पुट करू शकतो. तर पुट कॉस अल्फा इज इक्वल टू, कारण ह्या व्हॅल्यू जे आहे ते स्टँडर्ड नाही त्यामुळे आपण 3/5 इज इक्वल टू कॉस अल्फा पुट करू शकतो आणि इथे 4/5 ऐवजी साइन अल्फा पुट करू शकतो. इथे y इज इक्वल टू येणार आणि हे सबस्टिट्यूशन आपण काय करू शकतो, कारण बरोबर साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा या व्हॅल्यू ज्या आहेत ते सॅटिस्फाय करतात. ही जी आयडेंटिटी आहे त्यात तुम्हाला 1 मिळते म्हणून आपण त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकू शकतो. इथे ना साइन इनव्हर्स ऑफ 3/5 ऐवजी कॉस अल्फा साइन 2x मायनस 4/5 ऐवजी साइन अल्फा आणि हा कॉस 2x. हा फॉर्म्युला तयार झाला आहे साइन ए मायनस बीचा. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे म्हणजे कॉस अल्फा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. तर अशा वेळेला आपण याला लिहू शकतो आहोत साइन ऑफ 2x मायनस अल्फा. तर हा ही टर्म आधीची आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. या क्रमाने त्याला जर लिहिलं व्यवस्थित तर तो फॉर्म्युला तयार होतो. मग हा साइन इनव्हर्स कॅन्सल झाल्यावर रिमेनिंग टर्म आहे 2x मायनस अल्फा. हा असणार आहे आपला y सिम्प्लिफाइड. याला डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. इथे ना dy by dx इज इक्वल टू d dx ऑफ 2x मायनस d dx ऑफ अल्फा. 2x जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू लॉग 2 येतो. आपल्याकडे फॉर्म्युले आहेत ते वापरतो आहे आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 आणि फायनली इथे 2x इंटू लॉग 2 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर फर्स्ट लाईन मधील. तर आपण जे जस्ट स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा टेबल काढून घेतला आहे त्या साह्याने आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. किंवा मी तुम्हाला म्हटलंय की आपले जर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले चांगल्या प्रकारे पाठांतर झालेले असतील तर ते वापरणं आपल्याला सहज शक्य होतं. तर इथे दिसतंय की हा 1 मायनस x स्क्वेअर आणि 1 प्लस x स्क्वेअर आहे आणि हा कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला तयार होतो टॅन मधला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे फॉर्म्युले पार्ट असतील तर सहज शक्य आहे वापरता येणं. अदरवाईज तुम्हाला टेबल काढून दिला आहे त्यानुसार आपण या ठिकाणी डायरेक्ट सबस्टिट्यूशन करू शकतो. पुट x इज इक्वल टू टॅन थिटा. जर x इक्वल टू टॅन थिटा आहे तर थिटा इज इक्वल टू येणार टॅन इनव्हर्स ऑफ x. याचा आपल्याला पुढे उपयोग होईल. तर इथे y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस मी x ऐवजी सबस्टिट्यूट करतो आहे टॅन म्हणून तो टॅन स्क्वेअर थिटा होईल अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा जो आहे तो फॉर्म्युला आहे कॉस ऑफ 2 थिटाचा. म्हणजे हा कॉस इनव्हर्स परत कट होईल, फक्त रिमेनिंग टर्म आहे 2 थिटा. 2 आपला आन्सर जे आहे ते व्हेरिएबल एक्स मध्ये असणं गरजेचं आहे, पण आपण थिटा हा तात्पुरत्या स्वरूपात वापरलेला व्हेरिएबल होता तर त्याचं कन्व्हर्शन हे एक्स मध्ये असं होत आहे म्हणून आपण थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स सबस्टिट्यूट करणार आहोत परत. मग याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. वाय सिम्प्लिफाय झालेला आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हे dy बाय dx इक्वल टू 2 इंटू d dx ऑफ 2 कॉन्स्टंट आहे व्हेरिएबलला मल्टिपल
तर तो बाहेर कॉमन आपण काढू शकतो डिवाइड एकच्या बाहेर. आणि टॅन इनव्हर्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याला माहिती आहे. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते जर तुमचे पाठ असतील तर एक्झाम्पल मध्ये वापरता येईल पण आपल्याला सहज समजणार आहे. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4, साइन इनवर्स ऑफ 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे देखील फॉर्म्युला तयार होतो आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे किंवा समजायला पाहिजे. जर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ असतील तर लगेच पाहता क्षणी कळतं की जर बाहेर साइन इनवर्स आहे तर मध्ये कॉस आला पाहिजे किंवा साइन आला पाहिजे, दोघींपैकी एक असणं गरजेचं आहे. आणि कॉन्स्टंट मायनस व्हेरिएबल आहे म्हणजे आपण या ठिकाणी एकतर साइन किंवा कॉस दोघींपैकी कोणीही पुट करू शकतो. तरी पुट करतो एक्स इज इक्वल टू साइन थिटा, तर थिटा इक्वल टू येणार साइन इनवर्स ऑफ एक्स. तिथे y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 साइन थिटा, मी एक साइन म्हणजे सबस्टिट्यूट केलाय साइन थिटा. इथे अंडर रूट आहे तसंच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा एक्स ऐवजी, ब्रॅकेट कम्प्लीट. त्यानंतर याला सिम्प्लिफाय करताना परत हा 2 साइन थिटा येईल आणि हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच परत फंडामेंटल आयडेंटिटी आहे ते येणार कॉस स्क्वेअर थिटा. त्यामुळे आपल्याकडे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या सहाय्याने आपण ते 1 मायनस साइन स्क्वेअर काढू शकतो, कारण तुम्ही जर या ठिकाणी साइन तिकडे पाठवणार 1 मायनस साइन बरोबर कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. परत आपण याच्या बाहेर जर त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, परंतु इथे प्लस मायनस साइन येईल प्लस मायनस कॉस थिटा. तर हा प्लस मायनस साइन जी आहे त्या आधी तिला संपूर्ण पुढे लिहितो 2 प्लस मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा. परत हा फॉर्म्युला तयार झाला, हा फॉर्म्युला देखील आपल्याकडे आहे. हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज होईल. हे प्लस मायनस साइन 2 थिटा. परत ही प्लस मायनस साइन जी आहे ते आपल्याकडे आणखी परत एक कन्सेप्ट आहे साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. म्हणजे बाहेर असेल साइन थिटा तुम्ही मध्ये आत थिटाला ती साइन देता येऊ शकते. तर साइन इनवर्स ऑफ मध्ये गेल्यानंतर साइन ऑफ प्लस मायनस 2 थिटा होणार. परत हा साइन इनवर्स कॅन्सल होऊन इथे प्लस मायनस 2 थिटा फक्त उरणार आहे. प्लस मायनस 2 आणि थिटा जो आहे तो आपला साइन इनवर्स ऑफ एक्स होता. टाका त्या व्हॅल्यू आणि परत सिम्प्लिफाय करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला इथे मिळणार आहे dy बाय dx इज इक्वल टू प्लस मायनस 2 पुढे आणि d dx ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. तर हा प्लस मायनस 2 आणि साइन इनवर्सचा आपल्याला माहिती आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याला फक्त व्यवस्थित जर लिहिलं तर फायनली तुम्हाला आन्सर मिळत आहे प्लस मायनस 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 8. साइन इनवर्स ऑफ 4x प्लस 1 अपॉन 2 अपॉन 1 प्लस 2 4x या प्रकारचं एक्झाम्पल दिसते. नेहमीप्रमाणे y म्हणला तर पुढे साइन इनवर्स ऑफ लॉ ऑफ इंडायसेस मध्ये आपला एक लॉ आहे, पाया समान असताना घातांकांची बेरीज होते. त्यानुसार मी याला 4x लिहू शकतो इंटू 4 1 अपॉन 2 तो होईल. हा 1 प्लस याला 216 लिहिता येणार आहे. म्हणजे हा टोटल 2 म्हणजे 16 लिहिता येणार आहे. 16x त्याला लिहिता येईल इक्वल टू हा साइन इनवर्स ऑफ हा 4 1 अपॉन 2 जो दिसतो आहे 4 1 अपॉन 2 म्हणजेच अंडर रूट 4 असेल आणि अंडर रूट 4 जो आहे तो 2 येतो म्हणून त्या 2 ला पुढे लिहितो. हा 4x ॲज इट इज आणि आपल्याला हा 1 प्लस याला मी वेगळ्या फॉर्म मध्ये लिहितो 4 च्या फॉर्म मध्ये. 16 म्हणजे 4 चा स्क्वेअर असतो त्या फॉर्म मध्ये त्याला लिहिला. हे असं करण्यामागचं कारण हेच की जे दिसतंय 4x ते खाली आपल्याला दिसायला हवं म्हणून. तर पुढच्या स्टेपला जे आहे ते नक्कीच त्या फॉर्म मध्ये आलेलं असेल 4x अपॉन 1 प्लस 4x ब्रॅकेट स्क्वेअर. परत लॉ ऑफ इंडायसेसचा आपण लॉ वापरून याला 4 स्क्वेअर जो आहे तो 4x चा स्क्वेअर लिहिता येणार आहे. झालाय आपला फॉर्मॅट तयार. तर अशा वेळेला आपण जनरली टॅन थिटा पुट करतो. 4x या ठिकाणी व्हेरिएबल टोटल 4x घ्यायला लागणार. तर पुट 4x इज इक्वल टू टॅन थिटा
तर तुम्हाला थिटा मिळणार आहे. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 4x. बाकी y मिळते व्हॅल्यू ठेवून द्या. तर इथे साइन इनव्हर्स ऑफ 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा फॉर्म्युला तयार झाला आहे साइन ऑफ 2 थिटाचा. परत साइन इनव्हर्स कॅन्सल हो, या ठिकाणी येईल 2 थिटा आणि परत थिटाची व्हॅल्यू पुट करून दिली तर थिटा आपण काढलेला आहे टॅन इनव्हर्स ऑफ 4x. आणि मग याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx इज इक्वल टू हा 2 व्हेरिएबलला मल्टिपल व्हेरिएबलच्या टर्मला मल्टिपल आहे म्हणून बाहेर काढला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 4x. हे कॉम्पोजिट फंक्शन झालं म्हणून 2 इंटू हा 1 अपॉन टॅन, याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे डी dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 4x इज इक्वल, त्याच्या समजा f ऑफ x असेल तर इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर आणि परत डी dx ऑफ f ऑफ x घ्यायला लागतं कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. इथे येईल 1 प्लस 4x ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे डी dx ऑफ 4x इक्वल टू हा 2 अपॉन 4x चा डेरिव्हेटिव्ह 4x इंटू लॉग 4, कारण हाही फॉर्म्युला आपल्याकडे आहे. डी dx ऑफ a(x) इज इक्वल टू a(x) इंटू लॉग a, तो त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि हा 1 प्लस हा येईल 4(2x). फायनली हेच आपला आन्सर असणार आहे. याला पुढे सिम्प्लिफाय करता येणं शक्य नाही. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. साइन इनव्हर्स ऑफ 1 मायनस 25x² अपॉन 1 प्लस 25x² या प्रकारचं दिलेलं आहे. इथे देखील आपल्याला फॉर्म्युला तयार होतो आहे. ते फॉर्म्युले पाठांतर असते तर लगेच कळतं. तर याला आपण 1 मायनस 5x ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आणि हा 1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. असं लिहिण्यामागचं कारण असं आहे की मला दिसतं की 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कॉस ऑफ थिटाचा फॉर्म्युला आहे, तो या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. म्हणून मी पुट करेल 5x इज इक्वल टू टॅन थिटा. तर थिटा इज इक्वल आहे टॅन इनव्हर्स ऑफ 5x. टाकायची ती व्हॅल्यू इथे. तर इथे y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हा आहे फॉर्म्युला कॉस ऑफ 2 थिटाचा. म्हणजे कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असा डबल अँगलचा फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ टॅन थिटा इक्वल टू हा साइन इनव्हर्स ऑफ, इथे येतोय कॉस 2 थिटा, परंतु इथे कॉस आणि इथे साइन इनव्हर्स आहे. इथे साइन कॉस असणं साइन साइन किंवा कॉस कॉस असणं गरजेचं होतं. परंतु आपण कॉसचं कन्व्हर्शन सुद्धा साइन मध्ये करू शकतो, ते देखील आपण शिकलेलो आहोत. तर आपल्याला माहिती आहे की साइन ऑफ π/2 मायनस थिटा याला आलर अँगलचा फॉर्म्युला म्हटलं जातं, तो येतो कॉस थिटा. तर अशा वेळेला या फॉर्म्युल्यानुसार इथे येईल साइन इनव्हर्स ऑफ, कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये करायचं आहे. इथे येईल साइन ऑफ π/2 मायनस 2 थिटा. इथे थिटा ऐवजी 2 थिटा आहे. तर साइन साइन इनव्हर्स कॅन्सल होऊन इथे π/2 मायनस 2 थिटा येणार. नंतर थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर मायनस 2 इंटू थिटा आपल्याकडे होता टॅन इनव्हर्स ऑफ 5x. आता याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे येणार dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ π/2 मायनस 2 कॉन्स्टंट आहे, मल्टिपल आहे तो व्हेरिएबलच्या टर्मचा. तर अशा वेळेला तो आपण d बाय dx च्या बाहेर लिहिला आणि d बाय dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 5x. कॉन्स्टंट नंबर आहे, कॉन्स्टंट नंबरचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ऑलवेज 0 येतो. मायनस हा 2 ॲज इट इज असेल आणि याचा देखील आपल्याकडे फॉर्म्युला आहे d dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ f ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर आणि d dx ऑफ f ऑफ x हा तो फॉर्म्युला आहे. तर इथे येणार इंटू 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x आपल्या इथे 5x आहे म्हणून d dx ऑफ इथे येणार 5x इक्वल टू हा मायनस 2 अपॉन हा 5 आणि x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो आणि अपॉनला 1 प्लस 25x स्क्वेअर इथे होईल. 5 चा स्क्वेअर 25 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर मायनस हा 10 अपॉन
1 प्लस 25x² हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 11. इथे थोडं दिसायला वेगळं दिसतं आहे, बट आपल्याला त्याला त्या फॉर्ममध्ये आणता येणार आहे. हा 2x⁵ आहे तसाच ठेवा आणि आपल्याला 1 मायनस हा x⁵ च्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी म्हणून मी ऍडजस्ट केला. हा 2/2 आणि तो 1 येतो, म्हणजे मी हा 5 ऐवजी 5/2 लिहिला, पण तो ऍडजस्ट होण्यासाठी म्हणजे 2 लिहिला आहे. एक्झाम्पल दिसतंय की tan इनव्हर्स ऑफ 2x⁵2 मायनस 1/1 मायनस x⁵. इथे 5/2 जो दिसतोय तो मला आपण आणणं गरजेचं होतं आणि म्हणून मी त्याला त्या प्रकारे लिहिलेला आहे. तर पुढे बघूयात की आता दिसतंय की हा फॉर्म तयार झालेला आहे tan ऑफ थीटाच्या फॉर्म्युल्याचा. तर आपण पुट करायला हरकत नाही. x⁵2 इज इक्वल टू tan थीटा. तर थीटा इज इक्वल टू मिळणार आहे tan इनव्हर्स ऑफ x⁵2. हा जो x⁵2 आहे हा अंतर आपल्या कॉम्पोजिट फंक्शन मध्ये असणार आहे. तर इथे y माहिती व्हॅल्यू टाकायला हरकत नाही. तर tan इनव्हर्स ऑफ 2 tan थीटा या संपूर्ण याच्या ऐवजी आपण tan थीटा मानलेला आहे. त्यानंतर हा 1 मायनस tan² थीटा येणार, कारण ही x⁵2 ची व्हॅल्यू आपण tan थीटा पुट करतो आहोत. तर हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. हा संपूर्ण फॉर्म्युला आहे 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan² थीटा tan 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. डबल अँगल फॉर्म्युला आपण शिकूया. तर tan इनव्हर्स कॅन्सल होईल, इथे फक्त 2 tan थीटा. नंतर हा 2 ॲज इट इज आणि इथे आपला थीटा जो आहे तो tan इनव्हर्स ऑफ x⁵2 आहे तसंच ठेवला. आता याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे येणार dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे. टर्म व्हेरिएबलच्या टर्मला मल्टिपल असल्यामुळे बाहेर काढला आणि इथे परत tan इनव्हर्स ऑफ x⁵2 चा डेरिव्हेटिव्ह लिहिला आहे. कॉम्पोजिट फंक्शन आहे, त्याला डिफरन्शिएट करताना डायरेक्ट डिफरन्शिएट करता येणार आहे. तर इक्वल टू 2 1/1 प्लस x⁵2 मागील जे एक्झाम्पल्स आपण पाहिले त्यानुसार तेच फॉर्म्युला आपण इथे यूज करतो आहोत. then x⁵2 हे कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे परत डिफरन्शिएट करायला लागणार. इथे हा 2 ॲज इट इज आपल्याला 1 प्लस हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन x⁵5 येऊन जाईल आणि हा x⁵n चा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करतो आहोत. तोही आपला शिकून झालेला आहे. x⁵n चा फॉर्म्युला आहे d dx ऑफ x⁵n इज इक्वल टू n x⁵n-1. तर तो फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला. तर इथे येईल 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फक्त येईल 5 आपल्याला 1 प्लस x⁵5 इंटू हा x⁵2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे येईल 5 मायनस 2/2. तर तो होऊन जाईल 5 इंटू x⁵2 हा डिफरन्स जो आहे 5 मायनस 2 3 येईल अपॉनला 2 आणि फायनल तुमचा आन्सर असणार आहे 5 x⁵3/2 अपॉन 1 प्लस x⁵5. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 12. cot इनव्हर्स ऑफ 1 मायनस √x अपॉन 1 प्लस √x. आता याच्यात सुद्धा फॉर्म्युला पार्ट असणं गरजेचं आहे. इथे देखील फॉर्म्युला तयार होतो आहे. समजा मी याला cot इनव्हर्स ऑफ 1 मायनस √x अपॉन 1 प्लस √x y मानल्यानंतर इथे याच्या ऐवजी पुट √x इज इक्वल टू tan थीटा पुट केला, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 मायनस tan थीटा अपॉन 1 प्लस tan थीटा इज इक्वल टू tan ऑफ π/4 मायनस थीटा. हे फॉर्म्युले पार्ट असेल तर लगेच सुचतं. तर इथे tan किंवा cot आला ते चालणार आहे आपल्याला, म्हणून आपण tan आला काही फरक पडत नाही. तर त्याच्यानुसार इथे थीटा इज इक्वल टू येणार tan इनव्हर्स ऑफ √x. या व्हॅल्यू इथे पुट केल्यावरती y इज इक्वल टू cot इनव्हर्स ऑफ इथे येणार 1 मायनस tan थीटा अपॉन 1 प्लस tan थीटा इक्वल टू हा cot इनव्हर्स ऑफ हा फॉर्म्युला मी तुम्हाला जस्ट बोललो त्यानुसार हा फॉर्म्युला tan ऑफ π/4 मायनस थीटाचा फॉर्म्युला तयार झाला आहे. याला आपण tan मध्ये कन्वर्टही करू शकलो असतो. cot म्हणजे tan इनव्हर्स केल्यानंतर हा रेसिप्रोकल घेऊन टाकायचा खाली वरती केल्यानंतर आपण त्या मेथडने याला इथे जाऊ शकतो किंवा मग अलाइड अँगलचे फॉर्म्युले वापरायला लागतील. पण त्याच्या आधी आपण असं प्रयत्न केला tan मध्ये कन्वर्ट करूया. तर हा 1 प्लस tan थीटा होईल आणि आपल्याला 1 मायनस tan थीटा होईल. तर हा फॉर्म्युला जो आहे त्यात बदल असा आहे की इथे प्लस होईल आणि इथे मायनस होईल, तर इथे प्लस होऊन जाईल. म्हणजे फायनली हा फॉर्म्युला इथे लिहिता येणार आहे tan ऑफ π/4 प्लस थीटा.
ह्या टॅन टॅन इनव्हर्स परत कॅन्सल होऊन रिमेनिंग टर्म असणार आहे पाय बाय 4 प्लस थिटा. त्याला वाय सिम्प्लिफाय, त्याच्या आधी थिटाची किंमत पुट करून देऊया. थिटा आहे टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स. थिटा टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स आहे. याला आता डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे येणार dy बाय dx इक्वल टू कॉन्स्टंट नंबर आहे, कॉन्स्टंटचा इक्वल टू 0. हा डी बाय dx ऑफ टॅनचा फॉर्म्युला आपण वापरला यापूर्वीच्या एक्झाम्पल्स मध्ये, त्यानुसार इथे 1/1 प्लस रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि डी dx ऑफ रूट एक्स. त्याला संपूर्ण याला सिम्प्लिफाय केल्यावर तुम्हाला याचा फॉर्म्युला मिळतो 1/2 रूट एक्स आणि हा येईल 1 प्लस एक्स. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल नंबर 10 कडे जाण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट अजून शिकायचे आहेत. 2 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, ते आपल्याला पाहिजे आहेत. त्यात टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असं असेल, दोघांची ऍडिशन वरती असेल आणि 1 मायनस केलं तर खाली दोघांचा प्रोडक्ट असेल. तर अशा वेळेला आपण त्यांना सेपरेटली टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनव्हर्स ऑफ वाय लिहू शकतो. एक्झॅक्टली सेम जी आहे ती ऑपोजिट साईन दिल्यानंतर इथे एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय असेल, तर अशा वेळेला टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय अशा प्रकारे आपण त्याला वेगळं करू शकतो. हे 2 फॉर्म्युले जे आहेत ते दोघे टॅन संदर्भातलेच आहेत, म्हणून असे जे एक्झाम्पल्स येतील त्यात एक तर टॅन इनव्हर्स एक तर कॉट इनव्हर्स असणार आहे. ऑलवेज कॉटचं कन्वर्शन आपण टॅन मध्ये करू शकतो. त्यामुळे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की इथे टॅन इनव्हर्सचे सगळे अशा प्रकारचे एक्झाम्पल्सला आपण ऍडजस्टमेंट करू शकतो, ज्या ठिकाणी मध्ये ट्रिग्नोमेट्री पण दिसत नाहीये आणि वरून त्याला सिम्प्लिफाय करता येणं पण शक्य नाहीये. अशा वेळेला आपण या फॉर्म्युलाचा यूज करतो. तो कसा, तर आपण एक्झाम्पलच्या थ्रू बघूया. जे दिसतं आहे त्यानुसार वरती ऍडिशन झाली पाहिजे दोघी व्हॅल्यूची. जर खाली मायनस साईन आहे तर वरती ऍडिशन झाली पाहिजे, जर खाली प्लस साईन असली असती तर वरती आपण जे आहे ते सबट्रॅक्शन किंवा डिफरन्स घेतला असता. इथे ऍडजस्ट करत असताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ते 5 त्रिक 15 होतात आणि बरोबर 5 आणि 3 8 होतात, म्हणजे 5 प्लस 3 8 होतात, म्हणून 5x प्लस 3x टोटल बेरीज 8x आणि 1 मायनस दोघींचा प्रॉडक्ट जो आहे 5x मल्टिप्लाय बाय 3x बरोबर 15x स्क्वेअर होतो, म्हणजे इथे 5x मल्टिप्लाय बाय 3x. थोडक्यात आपल्याला असे फॅक्टर्स पडायचे आहेत की त्यांची ऍडिशन जी आहे ती वरती आली पाहिजे, जी काही फंक्शन असेल ते, आणि अपॉनला जे काही दिसतंय 1 मायनस केल्यानंतर इथे प्रॉडक्ट दिसला पाहिजे. अशा प्रकारची आपल्याला ऍडजस्टमेंट करायची असते अशा एक्झाम्पल्स मध्ये. मग नंतर आपलं काम इझी होतं. डायरेक्ट फॉर्म्युला वापरल्यावरती टॅन इनव्हर्स ऑफ इथे येणार 5x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 3x हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज झालेला आहे. मग याला डिफरन्शिएट करणं इझी आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेच परत फॉर्म्युले आपण जे खूप वेळा वापरले गेलेले आहेत टॅन इनव्हर्सचे फॉर्म्युले, मी तेच फॉर्म्युला तर पुन्हा लिहून देत नाही. तर त्याच प्रकारे इथे डी dx ऑफ हा टॅन इनव्हर्स ऑफ 3x या एक्झाम्पल्स मध्ये फक्त हाच एक वेगळेपणा आहे जो आपण 2 फॉर्म्युले वापरून सोडवणार आहोत. इथे येईल 1/1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर, कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून डी dx ऑफ 5x प्लस इथे देखील 1/3x स्क्वेअर डी dx ऑफ 3x. हा 5x आणि 1 येतो म्हणून तो लिहित नाही, आणि हा अपॉन येईल 1 प्लस 25x स्क्वेअर प्लस इथे 3 इंटू x आणि 2 काय तो 1 तो लिहित नाही, अपॉन येईल 1 प्लस 9x स्क्वेअर. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 6. इझी एक्झाम्पल्स आहेत, फक्त ते ऍडजस्टमेंट जमायला हवी. इथे कॉट इनव्हर्स दिसत आहे. कॉट इनव्हर्स ऑफ a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन 5ax. नेहमीप्रमाणे लेट y इज इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन 5ax. आता हा दिसतोय कॉट, तर आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे टॅन मध्ये. तर याला कन्व्हर्ट करताना जर टॅन करायचं असणार तर आपण अशा वेळेला यांचा रेसिप्रोकल घेऊन टाकतो, म्हणजे अंश आणि छेद यांची यातला बदल, म्हणजेच न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हा इंटरचेंजिंग. त्यावर तुम्हाला मिळतं 5ax अपॉन a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. कॉटचं कन्वर्शन टॅन मध्ये झालेलं आहे, परंतु इथे जे दिसतंय इथे 1 असणं गरजेचं आहे फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटनुसार. मग इथे 1 नाही तर तो कॉमन काढून घ्यायचा. जिथे आपल्याला 1 हवा आहे तीच व्हॅल्यू फक्त कॉमन काढायची त्या पूर्ण ब्रॅकेट मधून किंवा पूर्ण फंक्शन मधून. तर इथे येईल a स्क्वेअर कॉमन काढला, इथे येईल 1.
मायनस हा 6x² अपॉन a². इथे a² नव्हता म्हणून तो अपॉनला येणार. ऍडजस्टमेंटसाठी म्हणून आपल्याला त्याला अपॉनला घ्यायला लागणार. तर इथे फायनली तुम्हाला दिसतंय की 1 मायनस 6x² अपॉन a². 1 आलेला आहे परंतु हा याच्यातला एक a जो आहे तो कट होऊन जाईल. रिमेनिंग टर्म जी असणार आहे ती आहे 5x अपॉन a. हा अपॉनचा a इथे लिहिला आणि हा 1 मायनस 6 ज्याला आपण लिहिताना आपण जर समजा x अपॉन a आणि हा x अपॉन a असा लिहिला कारण तो स्क्वेअर आहे म्हणून आपल्याला ऍडजस्टमेंट सोपी होईल. आपल्याला त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो 6 इंटू हा पाहिजे आहे आणि ऍडिशन जी आहे ती 5x अपॉन a हवी आहे. तर आपण अशा वेळेला काय करू शकतो बघूया. अशा वेळेला आपल्याला काय करता येणार आहे, हा टॅन इनव्हर्स ऑफ असे दोन फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत की ज्यांच्या दोघींचा सम जी आहे ती ही यायला हवी आणि प्रॉडक्ट हा समच यायला का हवी कारण खाली मायनस साइन आहे. जर खाली मायनस साइन आहे तर वरती ऍडिशन असणं गरजेचं आहे. तिथे मग 3x अपॉन a प्लस 2x अपॉन a कारण दोघांची सम बरोबर 5 येते आणि प्रॉडक्ट बरोबर 6 येतो आहे. म्हणजे हा 1 मायनस 3x अपॉन a त्याला मल्टिप्लाय 2x अपॉन a या स्वरूपात लिहिता येणार आहे. म्हणजेच आपण तो फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही. तो येईल 3x अपॉन a टॅन इनव्हर्स घेतल्यानंतर प्लस साइन ही जी आहे ती वरची साइन घ्यावी लागते आणि टॅन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन a. हा y सिम्प्लिफाय करायला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इथे येईल dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 3x अपॉन a प्लस d dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन a. तेच फॉर्म्युला आपले नेहमीची परत हा 1 अपॉन 1 प्लस 3x अपॉन a टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे d dx ऑफ इथे 3x अपॉन a हे कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून प्लस एक्झॅक्टली सेम हा 1 अपॉन 1 प्लस 2x अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून d dx ऑफ 2x अपॉन a अगेन. पुढच्या स्टेपला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. हा 1 अपॉन हा 1 प्लस 3² 9 हा x² ने अपॉनला येईल a². हा 3 अपॉन a येईल फक्त कारण x चा डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो आहे प्लस एक्झॅक्टली इथे देखील 1 प्लस हा 4x² अपॉन a² आणि परत हा 2 अपॉन a आणि x चा डेरिव्हेटिव्ह आहे तो 1. याला सिम्प्लिफाय करूयात क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तर इक्वल टू येईल. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथे फक्त 3 अपॉन a उरतो आहे. 3 अपॉन a असा लिहिला आणि हा क्रॉस केल्यानंतर इथे a² प्लस 9x² अपॉनला येईल a². तसंच इथे प्लस हा 2 अपॉन a इकडे लिहिला 2 अपॉन a आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इथे येईल a² प्लस 4x² अपॉनला येईल a². यातला हा एक आणि हा एक a कॅन्सल झाला. हा रिसिप्रोकल वरती जर गेला इथे येईल 3a अपॉनला हा a² प्लस 9x² आणि प्लस हा ट्वाइस a अपॉन a प्लस 4x². हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 7. इथे देखील टॅन इनव्हर्स दिलेला आहे. टॅन इनव्हर्स ऑफ a प्लस b टॅन x अपॉन b मायनस a टॅन x. दिसतंय की वरती प्लस साइन खाली मायनस साइन आहे म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागणार आहे. पण अशा ठिकाणी ते 1 ची गरज असते. या जागेवरती 1 नाही. अशा वेळेला आपण तो b जो आहे तो कॉमन काढणार आहोत. इथे a प्लस b टॅन x अपॉन येणार b कॉमन काढला इथे 1 मायनस a अपॉन b कारण तिथे b नव्हता म्हणून तो अपॉनला टाकायला लागणार आणि हा इथे टॅन x ब्रॅकेट कंप्लीट. तर हा b जो आहे तो या दोघींना डिवाइड करतो. इथे येईल टॅन इनव्हर्स ऑफ त्याला डिवाइड केल्यावरती इथे येईल a अपॉन b प्लस b अपॉनचा b कॅन्सल होऊन इथे येईल फक्त टॅन x अपॉनला येईल 1 मायनस a अपॉन b त्याला मल्टिप्लाय टॅन x. बरोबर त्या स्टेपला आपल्याला मिळत आहे की जी ऍडिशन वरती मिळते दोघांची त्याच ठिकाणी खाली प्रॉडक्ट मिळतो आहे. तर अशा वेळेला आपण याला या प्रकारे सेपरेट करू शकतो. म्हणून इथे येणार टॅन इनव्हर्स ऑफ a अपॉन b प्लस टॅन इनव्हर्स ऑफ टॅन x. परत हा टॅन इनव्हर्स कॅन्सल होऊन हा ऍज इट इज राहील आणि हा कॅन्सल झाल्यानंतर x येईल. हा येईल तुमचा y. याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इथे येईल dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ a अपॉन b प्लस
डी डी एक्स ऑफ एक्स. हा पूर्ण कॉन्स्टंट आहे कारण याच्यामध्ये व्हेरिएबल एक्सच नाही. आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतो आहोत. जर तो व्हेरिएबल याच्यामध्ये नाही की कितीही मोठी व्हॅल्यू असू द्या तो ऑलवेज कॉन्स्टंट नंबर असणार आहे. म्हणून हा कॉन्स्टंट नंबर आहे. डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणून 1 हे आपली फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9. कॉट इनव्हर्स ऑफ 4 minus x minus 2x square upon 3x plus 2. आता या एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला दिसतंय की टॅन इनव्हर्स मध्ये दिलेलं नाही, कॉट मध्ये दिलेलं आहे आणि अशा वेळेला सुद्धा आपल्याला त्याला टॅन मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. शिवाय आज जी व्हॅल्यू दिसते आहे ती कुठल्याही प्रकारे सिम्प्लिफाय होत नाहीये, म्हणजे डायरेक्टली त्या मल्टिप्लिकेशन किंवा प्रॉडक्ट मध्ये आणता येणं शक्य दिसत नाहीये. अशा वेळेला आपल्याला लक्षात यायला हवं की आपल्याला त्याच मेथडने सोडवायचं आहे कारण इथे व्हेरिएबल्स दिलेले आहेत, म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्री नाही, म्हणून दुसऱ्या मेथड आपण त्याला अप्लाय नाही करू शकत. म्हणजे त्याच मेथडने सोडवायचं आहे, हे फिक्स ठरलेलं आहे. त्याला आधी आपण टॅन मध्ये कन्वर्ट करूया. तर कन्वर्ट करताना त्याचं रेसिप्रोकल घेणं गरजेचं आहे. इंटरचेंज करून तुम्हाला या प्रकारचं मिळतं आहे, परंतु तरी सुद्धा आपल्याला तो प्रॉडक्ट डायरेक्ट मिळत नाही. मग अशा वेळेला आपल्याला फॅक्टराइज करायला लागतं. मी म्हटल्याप्रमाणे जर फॉर्म्युला या प्रकारचा असला तर इथे 1 आणणं गरजेचं आहे. इथे 1 नाही तर त्याच ह्याच्यामध्ये जर ऍडजस्ट केला 1, तिथे 1 प्लस याला 3 मायनस एक्स मायनस 2x स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. 4 ऐवजी मी 1 प्लस 3 असं लिहिलंय कारण आपल्याला 1 हवा होता. आता आपलं पुढचं ध्येय काय असणार आहे की वरती जो फॅक्टर दिसतोय याचं कन्व्हर्शन अशा 2 ऍडिशन मध्ये करायचं की जेणेकरून त्यांचा फॅक्टर इथे मिळाला पाहिजे, 2 यांचा प्रोडक्ट हा मिळाला पाहिजे. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय जे आपण 10th स्टँडर्डला शिकलेलो आहोत, त्याचे फॅक्टर्स पण आपण पाहिलेले आहेत. तर त्या फॅक्टरच्या जो फॉर्म्युले आपण पाहिले किंवा आपण जे शिकलेलो आहोत 10th स्टँडर्डला त्याचा इथे यूज करायचा आहे. तो कसा बघा, टॅन इनव्हर्स ऑफ याला असंच राहू देतात, पुढतो त्याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकत नाही. पण इथे मायनस साईन कॉमन निघते आहे म्हणून इथे 2x स्क्वेअर येईल. इथे मायनसचा हा प्लस x होईल आणि हा -3 येणार आहे. इथे फक्त मायनस साईन कॉमन काढलेली आहे. त्यानंतर हा टॅन इनव्हर्स ऑफ हा 3x प्लस 2 आहे तसाच ठेवायचा, 1 मायनस. नंतर आपण जे 10th ला यूज केलेला आहे की 3 × 2 -6 या ठिकाणी येतो आणि मधला जो नंबर आहे त्याचा कोएफिशियंट 1 आहे. तर इथे जे दिसतं आहे या टर्मच्या याच्यानुसार आपण दोघांचं प्रॉडक्ट घेतो. तर आपण 2 नंबर असे शोधतो की ज्यांचं प्रॉडक्ट -6 यायला हवा आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जी आहे ती 1 यायला हवी. मग जर सबट्रॅक्शन यायला हवं याचा अर्थ 1 मायनस आणि 1 प्लस आहे, कारण मायनस गुणाकार तेव्हा येऊ शकतो जेव्हा 1 प्लस आणि 1 मायनस असेल. आपण जर 2 नंबर शोधतो त्यात मोठ्या संख्येला हे चिन्ह द्यावं लागतं. म्हणजे इथे 3 घेतलं इथे 2 घेतलं, 3 मध्ये 6 होतात म्हणजे 3 आणि -2 बरोबर 1 होतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जे 2 फॅक्टर्स मिळाले ते असे आहेत 2x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3x मायनस 3 अशा प्रकारचे आपल्याला 2 फॅक्टर्स मिळालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण आता इथे जो ऍडजस्टमेंट केलेली आहे ती ऍडजस्टमेंट या प्रकारची असणार आहे. पुढे हा टॅन इनव्हर्स ऑफ 3x प्लस 2 अपॉन हा 1 मायनस, इथून 2 आणि x कॉमन निघतोय. 2x कॉमन काढला इथे काय होणार x, इथे होणार -1. इथे 3 कॉमन निघतोय x मायनस 1 आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट. त्यानंतर इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, आता ही जी फॅक्टर्स आपण शोधली होती त्यात हा ब्रॅकेट कॉमन येतोच, तो आलेला आहे. इथे तो ब्रॅकेट लिहिला x -1 आणि सेकंड लिहिला 2x प्लस 3. आता बरोबर हे जे 2 फॅक्टर मिळाले तेच वरती ऍडजस्ट करून बघायचे, तुम्हाला बरोबर ते सिम्प्लिफाय केल्यावरती हे मिळतात. म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ इथे जे मिळणार ते असं होईल. समजा x -1 घेतला आधी आणि प्लस करून 2x प्लस 3 घेतला तर x प्लस 2x बरोबर 3x येतो आणि -1 प्लस 3 बरोबर 2 येतो आहे. याचा अर्थ आपण जे फॅक्टर शोधतो ते करेक्ट आहे. इथे 1 मायनस x -1 आणि 2x प्लस 3 असणार आहे. म्हणजे बरोबर आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटनुसार वरती दोघांची ऍडिशन खाली प्रॉडक्ट असतो तसं इथे बरोबर दोघांची ऍडिशन खाली प्रॉडक्ट मिळालेला आहे. अशा वेळेला आपण काय करणार होता, डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. टॅन इनव्हर्स ऑफ x -1 पहिले याच्यामध्ये येईल आणि सेकंड याच्यामध्ये प्लस करून टॅन इनव्हर्स ऑफ 2x प्लस 3 येणार आहे. आता हा y सिम्प्लिफाय झाला, याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, याला डिफरन्शिएट केल्यावरती कसं येईल बघा. आता dy बाय dx इक्वल टू d dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ x -1 प्लस इथे d dx ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ 2x प्लस 3.
नेहमीप्रमाणे तेच फॉर्म्युला जर वापरलं तिथे येईल 1/1 प्लस एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि डी डी एक्स ऑफ एक्स मायनस 1 प्लस इथे येईल 1/2x प्लस 1/1 प्लस 2x प्लस 3 आणि डी डी एक्स ऑफ 2x प्लस 3. फायनली याचा जेव्हा 1 येईल अपॉनला 1 प्लस एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 2 येईल फक्त 2 इंटू 1 प्लस 0 कारण एक्सचा 1 येतो आणि 2 ॲज इट इज राहील हा 1 प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. ज्याच्यात आपण हा 1 आणि हा 0 नाही दिला तरी आपल्याला चालणार आहे.